पालघर साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी काशीनाथ चौधरींच्या भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून जोरदार टीकेची झोड उठल्यानंतर अखेर चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पालघर जिल्हाध्यक्षांना याबाबत पत्र लिहून स्थगिती देण्याचे आदेश दिले। काशीनाथ चौधरींचा काल भाजपात पक्षप्रवेश पार पडला। यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। काशीनाथ चौधरी यांच्यासोबत 3000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता। दरम्यान कोरोना काळात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पालघरमध्ये संतप्त जमावानं 2 साधूंची हत्या केली होती। यानंतर भाजपनं तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला चांगल्याच धारेवर धरलं होतं। त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीला आणि गंभीर आरोप असलेल्या काशीनाथ चौधरींना भाजपनं कवाड उघडी केल्यानं चहूबाजूंनी टीकेचा भडीमार हा सोसावा लागला। मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्याबरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले। एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते। म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी। एकतर हे जे आरोप लावतायत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।